YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। समाजाच्या न कुठल्या धर्माच्या या पक्षाने कधी विरोध केलेला नाही। केला असता इतका मोठा पक्ष झाला नसता। पण काही पुढारी त्यांच्या राजकीय स्वार्थाकरता गैरसमज निर्माण करून देण्याचा प्रयत्न करतात। उदाहरणार्थ मुस्लिम समाजाच्या बाबतीत भाजप मुस्लिम समाजाच्या विरोधात आहे असं नाही। तरी भाजपने विरोध केलेला आहे। या उलट 500 वर्ष बाबरी मशिदीचा राम मंदिराचा जो प्रश्न प्रलंबित होता, ज्याच्यामुळं वादाच्या ठिणग्या पडायच्या, तो प्रश्न सोडवण्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेतला। 370 कलम रद्द केलं। पुन्हा करता रद्द केलं। आज जम्मू काश्मीरमध्ये 70% मुस्लिम समाज राहतो। श्रीनगरमध्ये मुस्लिम समाज आहे, लेहमध्ये मुस्लिम समाज आहे, लडाखमध्ये मुस्लिम समाज आहे, जम्मूमध्ये काय प्रमाणामध्ये काश्मीरी पडलेलं आहे। आज 370 रद्द केल्यामुळं विकासाची आणि औद्योगिकरणाची दारं आता खुली झाली। तिथं डिस्टिलरी प्लॅन्ट यायला लागली। नितीन गडकरींनी 1.25 लाख कोटीची रस्त्याची कामं रात्रंदिवस आज जम्मू काश्मीरमध्ये रोज 18 किलोमीटर रस्त्याचं काम होतं। रेल्वे राज्यमंत्री दानवे साहेब मला मध्ये मुंबईला भेटले, दिल्लीला भेटले। 1 लाख कोटीची कामं रेल्वेची चालली आहेत जम्मू काश्मीरमध्ये। विद्यापीठ तिथे यायला लागली, डिस्टिलरीचे प्लॅन्ट उभा राहिले, इंडस्ट्री उभा राहिले। आणि हे सगळं जर चित्र आपण बघितलं तर आज तिथला मुस्लिम समाज हा विकासाच्या बाबतीमध्ये पुढे आहे। ट्रिपल तलाकच्या बाबतीतला विषय आजच कुठतरी एक बातमी वाचली होती। या ट्रिपल तलाकाच्या बाबतीमध्ये त्याचा सक्सेस रेट किती आणि ट्रिपल तलाक करण्याचं प्रमाण कमी झालं असं एका राष्ट्रीय स्तरावरच्या संघटनेनं आजच प्रकाशित केली आकडेवारी। ती आता माझ्याकडे नाही आहे, सकाळी माझ्या वाचण्यात आली, तुम्हाला वाटलं तर पाठवून देईल। राष्ट्रीय स्तरावरच्या एका फोरमनं ट्रिपल तलाकचा कायदा केल्यामुळं आज तोही समाज आज स्थिरतेवर वाटचाल करतो। आज आपल्या तालुक्यामध्ये जो 60-70 वर्ष आम्ही सर्वांनी राजकारण समाजकारण केलं। एक उदाहरण दाखवा कधी किंवा मुस्लिम समाजाचं आपलं कधी खटकलं, कधी वाद झाला। 2 दुर्दैवानं दंगली शहरामध्ये झाल्या 90, 91, 92, 93। त्या फलामध्ये मी जात नाही, ते सगळं आपल्याला माहिती। त्यामुळे इंदापूर शहराचं नाव ब्लॅकलिस्टमध्ये गेलं। 95ला मी आमदार झाल्यानंतर प्रकाश पवार नावाची SP ची पहिली शांतता कमिटीची बैठक आपण त्या खालच्या तहसील कार्यालयामध्ये आपण घेतली आणि हे सगळं पुसून टाकलं आणि सगळा समाज आपण एकत्र करण्याचं काम। आज तालुक्यामध्ये 60-65 मशिदी आहेत, 40-42 ईदगे आहेत, 5-6 मोठे दर्गे आहेत। किती प्रकार घडला आपले। हे कोण समाजामध्ये विष घालवण्याचं काम करतं? आज मी ज्या संस्था चालवतोय 141 मुस्लिम समाजाचे लोक आमच्या संस्थेमध्ये नोकरीला आहेत। वाटलं तर यादी देतो तुम्हाला। काही प्रोफेसर आहेत, काही प्राध्यापक आहेत, काही प्रमुख पदावर काम करतात। आम्ही कधी असं आम्ही बघितलं नाही कधी। आता निरामेमाला एक महिला संचालिका मुस्लिम समाजाचे 100 कारखाने कोऑपरेटिव्ह आहेत महाराष्ट्रामध्ये। काढा सगळी यादी, तुम्ही काढा, वेबसाईटवर यादी आहे। शुगर कमिशन डाउनलोड केले की सगळी यादी येते। एकमेव महिला संचालिका मुस्लिम समाजाची आहे जी निरामेमा कारखान्याच्या बोर्डावर आहे। म्हणून काहीतरी लोकांच्यामध्ये भावना भडकवून द्यायच्या आणि सांगायचं कुठल्या तरी सभेमध्ये की हे मुस्लिमांच्या विरोधात आहे। भाजप हा मुस्लिम विरोधी पक्ष अशी भूमिका मांडतात। 2014 साली न मागता पाठिंबा भाजपला कोणी दिला? 2019ला त्या 54 आमदारांच्या सह्याचं पत्र पहाटे 3 वाजता कोण घेऊन गेलं होतं? भारतीय जनता पक्ष तर अमुक एका समाजाच्या विरोधात आहे,
मग तिथं शपथविधी पाठ कसा झाला? तुम्हाला सत्ता घ्यायची म्हणलं तर तो पक्ष चांगला आणि दुसऱ्याची मतं फोडायची म्हणलं तर हा पक्ष वाईट. अशा गोष्टी आता लोकांना कळायला लागलेल्या आहेत. आता गेल्या महिन्यामध्ये इफ्तार पार्टी झाली. व्यक्तिशः मी माझा अनुभव सांगतो. मी 40 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये काम करतो. पहिल्यांदा मला असं जाणवलं की सगळ्यात जास्त निमंत्रण मला इफ्तार पार्टीचे आहे. 10-12 ठिकाणी मोठ्या इफ्तार पार्टी झाली. काल सुद्धा इफ्तार शुल्कमाची एक पार्टी होती. काल संध्याकाळी सुद्धा आता ही महिना संपून गेला तरी सुद्धा म्हणजे मुस्लिम समाजामध्ये सुद्धा ही गोष्ट लक्षात आलेली आहे की बाबा ही त्यांच्या स्वार्थाकरता आपला वापर करून घ्यायला लागले. आज आम्ही तर मागासवर्गीय सेल केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित झालेली ही जी राज्यघटना आहे, आज बऱ्याच मागासवर्गीयांमध्ये सुद्धा असा